नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकीचा आता आपण ॲनालिसिस पाहिलेला आहे. आता बघणार आहोत बोपोडी भाग, म्हणजे मानजी बागपासनं भाऊ पटेल रस्त्यावरील छत्रपती शिवाजी गार्डन, त्याच्या समोरच्या 1-2 सोसायटी इथपर्यंत ज्या याद्या आहेत या सर्व भागातील माहिती आता आपण घेणार आहोत. त्यासाठी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर राजेंद्र भुत्रा आहेत. भुत्राजी, पुन्हा एकदा नमस्कार. ह्या भागात मुळात याच्यामध्ये कोणता भाग येतो ते आधी सांगा. या एकंदर 23 याद्या आहेत. बरोबर. ह्या भागात प्रथमतः आपण रेल्वे गेटपासून म्हणजे भंटाचा तिथली स्वप्नलोक सोसायटीपासून त्या 1-3 सोसायट्या मानाजी बाग, भोयटे चाळ, कुंदन कुशल नगर, गेट नंबर 20, 53-54 मुंबई पुणे रोड, परत अनुपम नगरी, चेतक सोसायटी, आमाल चाळ, तेली चाळ, त्यानंतर मस्जिद मोहल्ला, नाईक चाळ, गणेश नगर, आदर्श नगर, गुरव चाळ, सर्व नंबर 26, 25, 24. तसंच आदर्श नगरच्या मागची एक सोसायटी रविराज सोसायटी, रॉयल आर्किड सोसायटी, आणि तो पूर्ण परिसर मिळून ह्या 23 याद्या आहेत. बरोबर. ह्या 23 याद्या ह्या 23 याद्याचं एकंदरीत मतदान 24,965 आहे. ओके. त्यापैकी यावेळेस 12,971 मतदान झालेलं आहे. आणि म्हणजे अंदाजे किती टक्के? 51.95 म्हणजे 52% मतदान झालेलं आहे. अंदाजे 52%च्या आसपास मतदान झालेलं आहे. आणि बरं, आता दुसरे महत्त्वाचं म्हणजे आता ह्या ज्या 23 याद्या आहेत, तुम्ही सांगितलं एरिया वाईज असेल, तर साधारणतः थोडक्यात माहिती सांगा की किती मतदार, कुठल्या यादीमध्ये किती मतं होते आणि किती झाले असतील. आता बघा, भाग क्रमांक 3 मध्ये 1285 मतदान होतं, त्यापैकी 727 झालेलं आहे. भाग क्रमांक 4 मध्ये 1035 होतं, त्यापैकी 551 झाले. 5 मध्ये 1055 होतं, त्यापैकी 593 झालेले आहे. 6 मध्ये 742 मतदार होते, त्यापैकी 393 झाले. 7 मध्ये 1082 पैकी 552 झाले. 8 मध्ये 1217 पैकी 636 झाले. 9 मध्ये 1241 पैकी 587 झाले. 10 मध्ये 1220 पैकी 644 झाले. 11 मध्ये 976 पैकी 524 मतदान झाले. आणि 12 मध्ये 961 पैकी 516 मतदान झाले. तसंच 12 नंतर काही 13 वगैरे याद्या या खडकीत आहे. ओके. मग नंतर 25 नंबर यादी पुन्हा बोपोडीत सुरू होती. त्यात 1192 पैकी 620 झाले. 26 मध्ये 1273 पैकी 678 झाले. 27 मध्ये 1050 पैकी 556 झाले. 28 मध्ये 1075 पैकी 500 झाले. 29 मध्ये 1162 पैकी 610 झाले. 30 मध्ये 929 पैकी 544. 31 मध्ये 1008 पैकी 443. 32 मध्ये 747 पैकी 370. 33 मध्ये 1223 पैकी 649. 34 मध्ये 435 पैकी 452. 835 पैकी 835 पैकी 452. 35 मध्ये 1049 पैकी 594. 36 मध्ये 1378 पैकी 616. आणि 37 मध्ये 1230 पैकी 617. म्हणजे ह्या जर याद्या पाहिल्या तर ॲव्हरेजली 50%च्या थोडं पुढं मागे सगळ्या याद्यांमध्ये मतदान झालेलं आहे. मागच्या वेळेस पैकी काय वाढलेलं असं वाटतं? हो, नक्कीच वाढलेलं आहे. मागच्या वेळेस 11,000 काहीतरी मतदान होतं, पण यावेळेस ते मतदान आहे ना 12,971 म्हणजे पण 1200 ते 1300 मतदान वाढलेले या भागामध्ये. मित्रांनो, डिटेल आपण नंतर पूर्ण घेणार आहोत. लोकसभा आणि विधानसभा जी 2024 झाली याचे कंपॅरिझन सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न पुढच्या भागामध्ये करणार आहोत, पुढच्या टप्प्यात करणार आहोत. परंतु सध्या फक्त जे मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत त्या हिशोबाने आता आपण हा दुसरा टप्पा पाहिला. मानाजी बाग ते छत्रपती शिवाजी गार्डन, त्याच्यासमोरच्या रविराज सोसायटी, तोपर्यंतचा पट्टा. ह्या भागात झालेलं एकूण मतदान होतं 24,965. त्यापैकी मतदान झाले 12,971, म्हणजे 51.95% मतदान झालेलं आहे. मित्रांनो, असेच अपडेटसाठी आणि माहितीसाठी आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद राजाभाऊ. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.